गोळ्या चाराच आपल्या सगळ्यांना, खुन्नस मुन्नाला आणि आपल्या दोघांनाच. लक्ष्मीला नाही गरज काय. आजची मुन्नाची कंडिशन चांगली बरं का. पायी पण उचलतोय, चालतोय पण, जरा तोंडावर पण तेजी जरा. आणि त्याने खाल्लंय बरं का, एवढं असं काय नाही प्रॉब्लेम. थोडा आता कसं आहे, जरा विकनेस भरपूर होता ना, 2 दिवसात रिकवर होईन आज उद्या. आणि त्याला आंघोळ घालायला सांगितले डॉक्टरांनी मला. फोड दिसतं ते बारीक बारीक मच्छर चावल्यावानी, पण फोड नाही फुटलं. फोड असं आलेच नाही आला अजून. त्याला फक्त सूज आलेली पायाला आणि त्या पोळीला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 11:30 वाजल्यात. एक यांना आहे ना गोळ्या चाराच आपल्या सगळ्यांना, खुन्नस मुन्नाला आणि आपल्या दोघांनाच. लक्ष्मीला नाही गरज काय. यांनी डायरेक्ट टब खाली टाकला तिघांनी दोघांनी. हे सकाळी मॅटी नाशा पलटी करून गेलो होतो मी. खाली लई घाण होती राव मॅटीच्या खाली. पण सगळं साफ केलं तर पंखा चालूच ठेवला होता. लाईट गेली आता. मुन्नाच्या खाली पण लई घाण होती. मॅट वल्लीच होती त्याची अजून. बरेच मॅट वल्ली त्याची. आता बरी तब्येत बरी बरं का. आता ॲटलिस्ट तरी उभा राहतोय बस. तर ताजा वाटतं जरा. डोळे वेळ खोलतोय नाही असं जापट नाही डोळ्या त्याच्या. हाय पण जास्त नाही कालच्यागत. आणि कुट्टी खाल्ली आहे नाही, एक टप खाल्लेला तरी पण. त्यांना आहे ना गोळ्या चारून देत पहिल्या. खुन्नस मुन्नाला दोघांना गोळ्या चारल्या मी आता. आणि त्यांना आत बांधून घेतली. आता बरोबर 12 वाजलेत ना. मला जायचंय पोराच्या शाळेत. काहीतरी पालक मेळावा आहे. आता त्या पोराला घेऊन जायला हा शाळेत नाही सोडला याला. त्याला सोबत घेऊन जायचं. आता बायकुडवी आणि आजात आम्ही तिघं जायला लागेल आम्हाला. आजची मुन्नाची कंडिशन चांगली बरं का. पायी पण उचलतोय, चालतोय पण, जरा तोंडावर पण तेजी जरा. आणि त्याने खाल्लंय बरं का, एवढं असं काय नाही प्रॉब्लेम. थोडा आता कसं आहे, जरा विकनेस भरपूर होता ना, 2 दिवसात रिकवर होईन आज उद्या. आणि त्याला आंघोळ घालायला सांगितले डॉक्टरांनी मला. त्याला कडवा पण टाकून दिला आत्ता मी. सूज कमी घ्या पायाची जरा. खातोय पण जरा. बघू आता आल्यानंतर त्याला आंघोळ घालायला लागेल. याला हे कोपऱ्यात बांधू नाही तर बाहेर बांधू. ते डॉक्टरांनी शॅम्पू दिलाय आणि कडुलिंबाचा पाला सांगितला आणायला. त्या 2 मिश्रण चालू पाण्यात टाकायचं आणि आंघोळ घालायची त्याला. बोलवलंय 10 वाजून 55 मिनिटांनी. आता इथे आम्ही बरोबर आहे ना झेंडेवाड्यात आहे. इथं 12:10 आलेत. किती वाजून 45 मिनिटं? 10 वाजून म्हणले तू. नाही 12:45 बोलवलं रे. थोडं जरा झालं मिस्टेक. आजाद ना मी आजाद मुख झालं आजाद. तर हम टीचरला नाव सांगतो तू. हम सांगू ना. मी आजाद आणि धर्मपत्नी आम्ही 3 जण चाललोय. कारण पॅरेंट्स मीटिंग दोघांना बोलवलं आम्हाला. आजाद रेल्वे बघ. ओ रेल्वे तो ट्रेन बघ. ट्रेन बघ. ट्रेन दिसली का? दिसली का? दिसली का ट्रेन? आपण स्कूलला तुम्ही म्हणले होते इंडियाच आहे बाळा. झोपा गाडी तू. चल स्कूल आली. थांब टीचरला बोलतो. थांब 20-25 मिनिटं आहे झालो रे आम्ही.
या टायरामध्ये हवाच कमी आहे, याच्यात थोडी कमी आहे पण जास्त कमी आहे याच्यात. ओके मैक्सिमम डेज ऑफ द स्कूल, रोज आने के लिए जो सबसे जरूरी है दैट इज फूड. 1 hour later. झाली आजची स्कूल मीटिंग. किती वेळ लागला ना, 1 तास लावलं यांनी. आजात गप बसला तर बरोबर ना का. टीचर नाव सांगू टीचरला, इकडं इकडं इकडं. हा टीचरला सांगू काय. थांब 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 थांब, टीचरला फोन करू का. उतरो इथं. करू का. आज लंपी होऊन मुन्नाला जवळपास 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसात फरक आहे ना थोडाफार आहे आणि त्याला चांगली उभं राहतोय, चालतोय. त्याला मी सकाळी गोळी चारली, त्याला आता आंघोळ घालायची होती पण नेमकी लाईट नाही आहे, कोमट पाण्याने घालायला लागेल डॉक्टर म्हणले. डॉक्टरांनी मी आता जस्ट फोन केला होता, ते म्हणले फॅन कंटिन्यू चालू ठेवा. पण आज गुरुवार असल्यामुळे लाईट बंद आहे, फॅन बंद आहे, पण ही खिडक्या चालू ठेवल्यात मी उघड्या, हवा चांगली तिथे. आज मुन्नाला सूज वगैरे कमी नाही आलेली बरं का, पायाची आणि ती पोळीची, बट चालतोय चांगला आणि खातोय, एवढा फरक आहे. डॉक्टरांना आपल्याला डायरेक्ट आता शनिवारी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आज आहे गुरुवार, आजचा आणि उद्या दिवस जाऊन दे. डॉक्टरांना तर पण परवा फोन करावं लागेल. डॉक्टर मला म्हणले परवा मला कॉन्टॅक्ट करा आणि काय होतं सांगा. सर लक्ष्मी सर यांना बरं झालं लंपी नाही होत गोड्याना ना, तर आता इथलं अवघड झालं असतं राव. फोड दिसतं ते बारीक बारीक मच्छर चावले आणि पण फोड नाही फुटलं, फोड असं आलेच नाही आला अजून. त्याला फक्त सूज आलेली पायाला आणि त्या पोळीला आणि विकनेस लय आला त्याला. आता जरा सकाळी त्याला बाहेर काढला, चालला चांगला, तिथं परत चांगला चालला, व्यवस्थित आला. गोळी पण खाल्ली, फक्त धुवायचं होतं त्याला आज. त्याला आपले हे आणायचे लिंबाचा पाला आणू, मग त्याला उद्या ना आंघोळ घालता येईल लिंबाचा पाले आणि ते शॅम्पूनी आणि कापूर आणि ते आणते आणि ते स्प्रे आणत आहे मला तर नाही नावेंगा असतोय तो, त्यात सगळं मिक्स करायचं आणि ते स्प्रे मारता फक्त आपल्याला, ते जुगाड करायचे. ते चोळाय जास्त चोळून देत, हात लावून देत नाही आत्ता, कारण अंगाला सूज आहे ना, ते दुखतंय त्याचं. आणि मुन्नाला ना आपल्या का खुन्नसला काहीच नाही, खुन्नस एकदम ओके डोके आता. पाहिलं तर ह्या वाटायला होता पण हा ओके, हा खातोय बी ते पण चांगला. बरं झालं एक तरी कवर झाला, पण एक आमचा नेमका थोड्यावरून सापडला. ह्यो पण न सापडला, पण त्याला ते कान टेन्शन देता नसतं आलं. ते लंपी झालं लागतंय त्याला दिलं तर लंपी झाल्यावर याला होतं सुपर दिलं तर तव हां ताव दिला असतं नसतं आलं, पण ते देतच नव्हतं म्हणा डॉक्टर. आता दिलेलं आहे त्याला कालच, बघू आज 14 दिवस जाऊन दे. इथं बायपासला आलोय मी जरा लिंबाचा पाला आणायला. थोडा घेतला पण तिकीट टाकलाय लिंबाचा पाला, अजून घ्यायचा जरा. इथं छोटंसं झाड बघायचं राव आपल्याला, लय मोठमोठाली झाड आहे रे लिंबाच्या पाल्याची, लिंबाची. त्याच्यामुळं काय होतंय बारीक पाहिजे ना, हाताला लागला पाहिजे पाला असा बघतोय. मागं झाड होतं आपण देऊन घेतलं एक पाला. लिंबाचा पाला आपल्याला लय जाळ दूर कराय पण लय लागतोय राव. इथे एक झाड आहे वाटतं, हे झाड खाली चिखल आहे रे आणि हे रे बारीक आहे. ऋषीचा पाहुणा आहे ना, त्याची गाडी आहे, त्या सांगितलं मी आता कडबा आणि ना एक मक्या चुन्नीचं पोत आणून लावले. आपली ना मका चुन्नी संपलेली आहे आणि कडबा पण संपलाय. कडब्याचा एक 60-70 किलोचा पोत आणि एक मक्या चुन्नीचं पोत. लाईट अजून नाही आली राव इथे ना, जरा दूर करू जरा. नेमकं हे नव्हतं का त्याला, कागद नव्हती, कागद आणली घरून. लाकडं आपल्याकडे आहे, लाकडं अजून घेऊन यायला लागेल जरा. जरा मच्छर जरा चावणार नाही आणला. खुन्नस खा आपला मुन्ना खातोय बरं का चांगलं व्यवस्थित. हळूहळू आहे ना तू खातोय. गावात जायचे मला ना बँकेत GST भरायचं आहे, एक चलन आहे GST, तेवढं GST चलन भरू आणि दादाला पॅन्ट घ्यायच्या जॉकीच्या 2, मग झालं ओके.
मग परत कडबा कुट्टीवर पाडीत राहायला लागेल. मला वाटतं आज मका थोडीच पाडा लागणार आहे बरं का, कारण की मका भरपूर शिल्लक याच्यात. अर्धा एक पोतं घेतलं ना तरी काम होईन आपलं आज. नाही पोतं घेऊन जाऊ नाही कोट्यावर खाली यायचंच नाही. आता आहे ना बरोबर 4 वाजलेत आणि त्यात पाऊस पडला अचानक जोरात परत गेला. Two 2,000 years later. मका जरा आम्ही कमी पाडली आज, कारण आपल्याकडं मका खाली टपात 2 जणांची मका ऑलरेडी खाली आहे आपल्याकडं. ते काय होते जास्त नाही ना मग गरम होती मका परत मग, आणि मग गरम झाल्यानंतर खात नाही मग तिला नीट व्यवस्थित फ्रेश असली ना चांगली तुटून पडतात. मग आता आपल्या मुन्नाला ना फ्रेश द्यायची चाललंय नाही का, कारण त्याला लवकर रिकवर होईल. नाही तर मिक्स करायची थोडी नाही ना ते दोघांना करता येईल, पण मुन्नाला नाही करायची ना. त्याला फ्रेश देऊन टाकतो ना की काय. त्याचा आधी लंपीचा त्यात मोसम आहे नाही का, त्याला जरा चांगला जपतोय आम्ही जरा. आता खाली गेले परत दूर घाला लागेल. 5:30 वाजले आत्ता. पाऊस येणार आता बारीक सारखं येतोय सारखं, बारीक बारीक पाऊस येतोय कंटिन्यू. पाऊस असला राव आणि असलं वेदर असलं भंगार येणार राव. अख्खा आबाळे 4 दिवस झाले असं अख्खा आबाळ आहे. अख्खा अंग बिंग दुखते.